आता तुमची लग्न झाल्यानंतर तुम्ही ह्या कुळामध्ये आला, लक्षात आलं? ह्या कुळात आल्यानंतर ह्या घराप्रमाणे जे तुमचे कुलाचार आहेत हे तुम्हाला करायचे आहे. आता ज्यांची सासू आहे ती सासू तुम्हाला शिकली, ज्यांची सासू नाही त्या घरातली ज्येष्ठ कोण असतील, मोठी वहिनी असेल, हां काका आहे, हे जे सांगतील त्याप्रमाणे वागायचं आहे. माझ्या आईकडे हे असं करायचे, माझ्या मामाकडे ही अशी पद्धत होती, हे बंद. इथे सासू सांगेल, सासरा सांगेल, नवरा सांगेल ही पद्धत. लक्षात आलं? कारण प्रत्येक कुटुंबाचे नियम नीती वेगळे असतात. लक्षात आलं? त्याच्यामुळे आजपासून तुमचं लग्न झालं त्या दिवसापासून त्या लग्नात तुम्हाला आठवत असेल कोण भटजी होते त्यांनी म्हणून घेतलं असणार, अर्थेचं, धर्मेचं, कामेचं, आठवतात रे? सचिन होते ना, सचिन गॅरंटेड म्हणून घेणार हे सगळं. याचा अर्थ असा असतो तुम्ही दोघांनी एकमेकाशी आयुष्यभर. आता याच्यात आपण संकल्प केला, ही वटसावित्रीची पूजा का करावी सांगू त्यांच्या आधी प्रश्न हुशार होतो शाळेत. हां ते सोड, ही कन्सेप्ट सोड. 7 जन्माची, 7 जन्म आपण बघूया आधी काय. ह्या जन्मामध्ये म्हणजे असं 7 जन्म सोड, ह्या जन्मनी जन्मांतरीचं म्हणजे अर्थ तोच. ह्या जन्मात 7 असं नाही, ह्या जन्मात आणि पुढच्या येणाऱ्या जन्मामध्ये असा चांगला नवरा मिळावा आणि त्याच्या सुख समाधानासाठी आयुष्यासाठी म्हणून हे व्रत आपण करायचं आहे बायकांनी. आता एक व्हॉट्सअपवर सध्या मेसेज कालच वाचला नाही फिरतो की सगळी व्रतं बायकांनीच का करायची, पुरुषांनी का करायची नाही. वाचलं असेल कुठेतरी ना. हे जरी बायकांसाठी व्रत असलं तरी ती मागताय कोणासाठी तरी, नवऱ्यासाठी मागताय. आता नवऱ्याला उत्तम आयुष्य मिळावं याचा अर्थ काय होतो, हे काय नाही, याचा स्वार्थच आहे. नवरा जर बरा तर आपल्याला सौभाग्य मिळालं, वेगवेगळे दागिने घालायला मिळाले, बरोबर की चूक? नवरा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सौंदर्य आहे ना बाईला. त्यानंतर तुम्हाला मोठमोठी गाडी, मंगळसूत्र दाव्यासारखी करून घालता येतात का? नाही घालता येत. म्हणजे ह्यात सुद्धा स्वार्थ आहे, ह्याचा कोण विचार करत नाही. मग जोपर्यंत नवरा आहे, उदाहरण त्याला आता उत्तम 90 वर्षाचं आयुष्य मिळालं, ह्या 90 वर्षात जे हा पैसा दिवसा अडका जे काय कमवणार आहे, मोठा बंगला बांधला, त्याचा उपभोग कोण घेणार आहे? गाडी घेतली, प्रसादने गाडी घेतली असं आम्ही म्हणणार आहोत, पण त्याचा उपभोग कोण घेणार आहे? गाडीत तू बसणार नाहीयेस. हां आता बायको पण मिळवते, मी काय ते मिळवते का एक नंतरची गोष्ट, नवराच मिळवत नाहीये, ते गोष्ट वेगळी. पहिला होता पण पण नवऱ्याचं जे मी काय सांगितलं की नवऱ्याला आयुष्य का मागायचं, तर ते सगळं आपल्याला उपभोगायचं आहे. तो जर बरा तर आपण बरे, बरोबर की नाही? त्याच्यामुळे हे व्रत मी करते आणि कुळानुसार, तर माझ्या कुलपरंपरानुसार. कुल म्हणजे जे तुमच्या प्रत्येकाचा कुळाचार वेगळा आहे, बरोबर आहे? प्रत्येकाच्या घराचे नीतिनियम वेगळे. मी मगाशी सांगितलं असं, घरातली ज्येष्ठ मंडळी जे सांगतील त्याप्रमाणे हे कुलधर्म करायचे आहेत आणि हे आत्मसात करायचे आहेत तुम्ही. सासू आयुष्याला पुरलेली नाही, बरोबर की नाही? तू म्हणशील नाही अजून 30 वर्षांनी मला सासू हे सगळं समजून सांगेल, जमणार नाही. हे पुढच्या 5 वर्षात तुम्हाला सगळं आत्मसात करायचं आहे. घरातल्या परंपरा आपल्या काय आहेत, काय नियम आहेत, सणावाराला काय करायचं असतं, हे सगळं लवकरात लवकर सगळ्यांनी शिकून घ्यायचं आहे. जोपर्यंत सासू धडधाकट